जय भीम, नमो बुद्धाय. आर्य अष्टांगिक मार्ग बघणार आहोत आपण. भगवान बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग भगवान बुद्धाने प्रथम वर्षावासाच्या वेळेस शोध लावलेला आहे. केव्हा लागलाय? प्रथम वर्षावास ज्या वेळेस भगवंतांनी केला तेव्हाच अद्भुत शोध लागलेला आहे त्याचा, आणि सर्वांना सांगितलेला आहे भगवंतानी. मुक्ती मिळवण्यासाठी आणि या जीवन सुख शांती प्राप्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. अष्टांगिक मार्ग सार्वजनिक आहे आणि अर्थात प्रकृतीची नेम अनुकूल आहे. प्रकृतीचा नेम म्हणजे निसर्गाचा नेम. ऋतू असतात का नाही? 3. उन्हाळ्यामध्ये उन्हाचा प्रभाव दाखवतोय सूर्य, तेव्हा त्याचा ऋतू असतो. हिवाळ्यामध्ये वसंत, थंडीचा प्रभाव दाखवते हिवाळा. आणि पावसाळा मेघगर्जना सगट पावसाचा प्रभाव दाखवते. उन्हाळ्यामध्ये कसे झाडं वाळून जातात, पानाला गळती लागते. पावसाळ्यामध्ये झुरणे वाहतात, झाडाझुडावून पाणी वाहते, तेव्हा पावसाचा प्रभाव दाखवते. पाऊस माती सगळी दबून टाकते आणि जमीन ओली करून पाणी वाहते. आणि हिवाळा, वसंत, थंडी, निसर्ग जसा आहे तसाच. त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असा अर्थ सांगितलेला आहे, अनुकूल आहे. या मार्गावर चालणारे मुक्ती मिळवून याला स्वयं अनुभव आधारे समजून घेणे आवश्यक आहे. अष्टांगिक मार्ग 8 तत्व आहेत, ज्याने मध्यम पटिपदा, मजिमा पटिपदा असं म्हणल्या जाते, आणि त्यालाच म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. मुख्य 3 रूप आहेत: प्रज्ञाशील, करुणा. जय भीम.